अरे ह्या एमजीच्या मॅजेस्टर मध्ये 3 बटन कशासाठी दिलेत? अरे हे 3 बटन आहेत ना, तुझं फॉर्च्युनर मध्ये सिंगल बटन येतात, ते पण रिअर डिफरन्शियल लॉक. हे 3 बटन जर म्हणलं ना, तर गाडी कसल्याही याच्यामध्ये ऑफ रोडिंग मध्ये जर काढायची म्हणलं तर याच्यातून निघून जाते. हे जर बेसिकली म्हणलं ना, तर सेंट्रल डिफरन्शियल लॉक, रिअर डिफरन्शियल लॉक आणि फ्रंट डिफरन्शियल लॉक. काय होतं, गाडीचे टायर आहे ना इक्वली पॉवर डिस्ट्रीब्युट करत नाही, कारण टर्नच्या वेळेस आहे ना, जर एका टायरला जास्त रोटेट करावं लागतं आउटसाईडच्या, आणि इनसाईडच्या टायर कमी रोटेट होतात. त्याच्यासाठी हे लॉक नाही दिले जात. पण जर तुला एखाद्या वेळेस गाडी गुतली आहे कुठं, एखादा टायर तुझा जास्त फिरतोय आणि लोड सगळा तिकडे डिस्ट्रीब्युट होतो, त्यावेळेस काय करायचंय, सेंट्रल डिफरन्शियल लॉक जर ऑन केलं ना, तर गाडीची जी पॉवर आहे ना, ती सेंट्रल मधून 50-50% डिवाइड होते. रिअरला 50% आणि फ्रंटला 50%. त्याच्यानंतर जर तरीही गाडीचा एखादा टायर जर हे करत असेल, ट्रॅक्शन पकडत नसेल, तर त्याच्यासाठी वेगवेगळे रिअर आणि फ्रंट येतं. रिअरला जर अप्लाय केलं तर जी 50% मागे गेली आहे ना, तर तीच 50% परत 25-25% दोन्ही टायरला डिवाइड होते, आणि फ्रंटलाही तसंच. तर तिन्ही पण ज्यावेळेस ऍक्टिव्ह करू ना, तर 50% पुढे 50% मागे, आणि प्रत्येक टायरला 25% इक्वली पॉवर डिस्ट्रीब्युट होते. जेणेकरून तुझं एक टायर जरी जमिनीवर असेल ना, तरी पण गाडी कुठल्याही टेरेमध्ये चिखलात फसलेली असेल किंवा स्नो मध्ये फसलेली असेल, तर ती निघून जाते. हे सगळे फीचर्स तुझ्या टोयोटा फॉर्च्युनर मध्ये येत नाही, आणि प्राइस पण सेमच आहे बहुतांश. त्याच्यामुळे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कोणती चूज कराल, टोयोटा फॉर्च्युनर की एमजीची मॅजेस्टर. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या ऑटोकॅन मराठी पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.